वन विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कदाचित पहिल्यांदाच वाशी येथे 4 हेक्टर गाडलेल्या खारफुटीच्या जंगलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे। रेल्वे स्टेशन जवळील वाशी गावातील सर्वे क्रमांक 17 येथील खारफुटीवर टाकण्यात आलेले 250 ट्रक भरलेले कचरा साफ करण्यात आला आहे। दर 10 मिनिटांनी एक ड्रम ट्रक भरून बाहेर पाठवला जात आहे, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। मुंबई महानगर प्रदेशात खारफुटीच्या जंगलाची पुनर्बांधणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनने सांगितले, जे अनेक स्वयंसेवी संस्थांसह भरती ओहोटीच्या वनस्पती वाचवण्यासाठी मोहीम राबवत आहेत। सप्टेंबर 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने खारफुटीच्या जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी दिलेल्या निकालानंतरही नष्ट झालेल्या ठिकाणांची पुनर्बांधणी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही, असे नॅटकनेक्टचे संचालक BN कुमार यांनी सांगितले। यहाँ पर मैंग्रोव सेल की तरफ से जो अतिक्रमण किया गया था, डेब्रिस वगैरह डाल के, मट्टी डाल के इस मैंग्रोव क्षेत्र में, इसको मैंग्रोव सेल ने अच्छी तरह से क्लियर किया है। और हमारा सुझाव यह है कि जगह पर एक मैंग्रोव वॉकवे बनाया जाए। मैंग्रोव पार्क या मैंग्रोव वॉकवे जो है वो बनाएंगे तो लोगों को मैंग्रोव्स के बारे में एजुकेशन करने के लिए, अवेयरनेस बढ़ाने के लिए बहुत अच्छी सुविधाजनक होगी। क्योंकि दहिसर एरिया में जो मैंग्रोव सेल ने जो मैंग्रोव वॉक बनाया था, वो बनाने में इनको काफ़ी तकलीफ हुई थी, क्योंकि वहाँ पर मैंग्रोव्स के बीच में पैच देखकर, खाली जगह देखकर वहाँ पर उनको बम्बू वगैरह डालना पड़ा। अभी यहाँ पर ऐसे करने की ज़रूरत नहीं है। ये जो अभी तो फ्री जगह है, पूरा यहाँ पर इस विस्तार में कम से कम आधा से ज़्यादा किलोमीटर तक का, 1 किलोमीटर तक का जिगजैग तरीके से अगर मैंग्रोव वॉक बनाया जाए और उसके बाद में आप मैंग्रोव प्लांटेशन करो या नेचुरली मैंग्रोव्स को यहाँ पर पैदा होने दो, उगने दो, तो वो वहाँ पर अच्छा हो जाएगा। एक बहुत ही सुविधा होगी और उसमें क्या है, मैंग्रोव्स को डिस्टर्ब करने की ज़रूरत नहीं पड़ेगी। MMR मध्ये उरण, उल्वे, खारघर, सायन पनवेल महामार्ग आणि चेंबूर अशा अनेक ठिकाणी खारफुटीच्या नाशाची तक्रार केली जात आहे, परंतु किनारपट्टीवरील भरती ओहोटीच्या हल्ल्यांविरुद्ध आमचे आघाडीचे सैनिक असलेल्या समुद्री वनस्पतींचे पुनर्संचयित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही। त्यासोबत या जागेचा वापर जागरूकता पसरवण्यासाठी आणि लोकांना कार्बन सिंक, विविध प्रकारचे मासे आणि खेकडे यांचे प्रजनन स्थळ आणि प्रदूषकांचे फिल्टर म्हणून खारफुटीचे महत्त्व शिकवण्यासाठी खारफुटीचा मार्ग म्हणून करता येईल, असे देखील कुमार म्हणाले। आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। ही स्पीशीज आपण लावलेली आहे, ही पश्चिम मुंबईमध्ये साधारणपणे आढळून येते। तर तिथून आपण प्रोपोगल आणून इथं प्लांट केली, तर ते 1-2 वर्षापूर्वी केले, जून 2023ला योजनेच्या अंतर्गत आपण हे प्लांटेशन त्यावेळेस केलेलं आहे। हा सक्सेसफुली झालेला आहे, म्हणजे 100% सर्वायवल पर्सेंटेज आहे। जेवढ्या लावल्या तेवढ्या शेंगा। संरक्षणाची प्रक्रिया कायदेशीर बाबीची पूर्तता करून आदरणीय श्री SV रामराव सर, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष, तसेच दीपक खाडे सर, विभागीय वन अधिकारी, व ज्ञानेश्वर राक्षे सर, सहाय्यक वन संरक्षक, कांदळवन विभाग, तर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोगाने व तसेच माझ्या रेंज स्तरावरती संपूर्ण स्टाफ हा दिवस म्हणजे सहकार्याने हे रिस्टोरेशनची प्रक्रिया 25 मार्चपासून चालू आहे। साधारण किती माणसं लागलाय संपूर्ण हे काढायला? लोक आपण हे माणसाच्या मार्फत नाही, तर आपण हे पोकलँड, GCP आणि हायवा मशिनरीच्या मार्फतच आपण रिस्टोरेशनची प्रक्रिया चालू आहे। आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनोजिया, रिपोर्ट मुंबई।